नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी आहे सोहेल सय्यद. मित्रांनो, सध्या प्रभाग क्रमांक 10 मधील चंदीपुरा येथे SIR मॅपिंगची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झालेली आहे. नगरसेवक वाजिदभाई इनामदार यांच्या बिल्डिंगच्या खाली विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला असून जुन्नरमधील सर्व BLO अधिकारी येथे उपस्थित राहून नागरिकांची मॅपिंग प्रक्रिया करत आहे. या प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाची माहिती तपासली जाते, आवश्यक कागदपत्रे पडताळली जातात आणि योग्य नोंद केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की वेळ न घालवता आपल्या कागदपत्रांसह या कॅम्पला भेट द्या आणि आपली मॅपिंग पूर्ण करून घ्या. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला SIR मॅपिंग म्हणजे काय, ती कशी केली जाते, कोणते कागदपत्रे लागतात आणि संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवली आहे. त्यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्ये स्किप केल्यास तुम्हाला अपुरी माहिती मिळू शकते आणि महत्त्वाची माहिती मिस होऊ शकते. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही नेहमीच अशी फायदेशीर आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो. धन्यवाद. जय शिवराय. वाजिद, सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपर्टवर. SIR ची मॅपिंगची प्रोसेस चालू झालेली आहे, नेमकं कसं काय चाललेलं आहे? भाई, सर्वप्रथम तुमचा आभार का तुम्ही आमचं मत घेण्यासाठी आज या ठिकाणी आलं. आम्ही रमजान महिन्यामध्ये एक तुम्हाला बाईट दिली होती की आपण जे SIR मॅपिंग आणि प्रोजेनीचा आपण कॅम्प घेणार होते, त्यासाठी आपण सगळ्यांना फॉर्म पण वाटप केलं होतं. पण काय झालं, नेमकं रमजान महिन्यामध्ये BLO त्या प्रभागासाठी किंवा त्या बुथासाठी BLO कोण आहे हेच कन्फर्म झालं नव्हतं, कारण की दोनदा BLO चेंज झाले. आता ही सगळी जबाबदारी जुन्नर नगरपालिका यांची टीमची आहे. ते सगळे BLOचे आपल्याला संपर्क नंबर भेटलेले आहे. त्या हिशोबाने मग आम्ही काय केलं होतं, ईदच्या नंतरच हे आपण जे कॅम्प कंटिन्यू करणार होतं. तर आज या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 10 पासून आपण हे चालू केलेलं आहे. हे कॅम्प आपण सगळे 10 नंबर मध्ये जेवढं पण BLO जे आहे 168 पासून तर 172 पर्यंत जेवढं पण BLO आहे सगळ्यांना आज आपण आमचे पार्किंग इनामदार बिल्डिंग मध्ये सगळ्यांना बोलवलं आणि चंदीपुरा हे जे पूर्ण एरिया आहे त्यांच्यासाठी आपण आज स्पेशल हे कॅम्प घेतलेले आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा इकडचं संपल सगळे घरचे, त्याच्यानंतर आपण हे कॅम्प आपण सिपाई मोहल्ला वरच्या साईडला घेणार आहे. तिथून मग मध्यभागी सिपाई मोहल्लाचा घेणार आहे. तिथून पुढे गेले माई मोहल्ला, तिथून पुढे गेले की आपण पंचवापेठ कासाब गल्ली इथपर्यंत प्रभाग क्रमांक 10 हे सगळे कव्हर करणार आहे. राहिले थोडेच दिवस आहे, पण BLOचं लोड वाढलं होतं म्हणून आपण आज BLOला मदत करण्यासाठी आपण आज इथं बसून त्यांच्याकडून आपण सगळं मॅपिंग करून घेतोय. मॅपिंग सोबत आपण प्रोजेनी पण करून घेतोय. माझ्या प्रभागच्या सगळ्या लोकांना एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडंसं शांतपणे जर कधी घेतलं तर आपण हा कार्यक्रम सक्सेसफुली आपण कंप्लीट करू शकतो. कारण असं आहे की आता आपण चंदीपुरामध्ये घेतलं होतं, बघितलं तर कमीत कमी 300-400 लोक आली होती. 300-400 लोकांनी गडबड केली किंवा नाही पहिला माझा नंबर असं एवढं सोपं आहे प्रोसेस नाही. आपल्याला शोधायला अर्धा तास जातोय. त्यासाठी आम्ही स्पेशल म्हणजे सॉफ्टवेअर पण मागवलं. त्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने म्हणजे आज जर आपण अंजुमा शाळेमध्ये कॅम्प घेतलं होतं त्या दिवशीपासून आतापर्यंत आपण काही शांत बसलो नव्हतं. आपण याची तयारी करत होतो, पूर्व तयारी व कसं व हे कॅम्पला समोर जाताना आपल्याला कसं लोकांना एक आसान म्हणजे सोप्या पद्धतीने आपण लोकांना लवकरात लवकर लोकांचं काम होईल अशी काहीतरी आयडिया लावायची. म्हणून आम्ही आमचे मित्र तौसिफभाई इनामदार, तौसिफभाई आतार, फैजानभाई कुरेशी यांनी सगळ्यांनी मिळून आणि विशेष जुन्नर मुस्लिम संघटनेची टीम वारंवार याची आपण बरोबर आकिबभाई इनामदार झाले, आपले मजरभाई झाले, राजू सोहेल, आमचे सगळ्याची टीम आहे मुस्लिम समाज. मी कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तसं माफ करा मला, पण पूर्ण मुस्लिम संघटना तेव्हापासून तर आतापर्यंत हे काम करत आले. त्याच्यात आम्हाला
विशेष सहकार्य आपले जुन्नर नगर पालिकाचे साहेब सुतार साहेब आहे आणि भोसले साहेब आहे, सीओ साहेब आहे, विशेष आमचे मित्र जुन्नरचे जागरूक नागरिक म्हणून ऋषिकेश जोगडेकर यांनी पण भरपूर मदत केलेली आपल्याला. एक सॉफ्टवेअर म्हणजे पूर्ण तुमचं याच्या हिशोबाने आडनाव हिशोबाने तो सिरीज वाईज मॅपिंग वाईज म्हणजे सिमिलर नेम असं विचारांनी भरपूर सॉर्टिंग करून आपल्याला आतापर्यंत म्हणजे तरी जुन्नर शहराचं हे 50% बिओलोनी मॅपिंगचं काम प्रोसेस केलेलं आहे. पण आता जे कमी दिवस राहिलेले या दिवसात यांना हे सगळं सोपं जाईल म्हणून आपण परत त्यांना एक आधार म्हणून आपण सगळं मदत करत आहे. माझी सर्व जुन्नरवासियांना विनंती आहे, जुन्नर मुस्लिम संघटना विशेष जुन्नर मुस्लिम संघटनेची आमची जी टीम आहे हे सगळेजण वेगवेगळे एरियामध्ये सगळेजण उद्यापासून बोला परवापासून बोला काम चालू करणार आहे. तुम्ही काळजी करायची नाही. सगळे लोकांना आमची विनंती आहे, प्रभागचे जेवढं पण आमचे मित्र आहे ते लोक बिओलला तिकडे आणून तुमचे एखाद्या एरिया जसं मी आज माझे पार्किंग मध्ये घेतलेलं आहे असंच एक आपल्या मोहल्ल्यातला चांगला एरिया बघून ते बिओलला आणून सगळ्यांची मॅपिंग आणि प्रोजेनिकची प्रोसेस करणार आहे. मी फक्त एकच विनंती करतो का येतानी या कॅम्पसाठी येतानी सगळ्यांनी आपलं आधार आपलं वोटिंग कार्ड हे सोबत घेऊन यावे आणि जमलं तर आम्ही जे PDF सगळ्यांना पाठवली होती ते 2002 मध्ये आपले वडिलांचं नाव किंवा आपले आईचं नाव किंवा आपले आजोबांचं नाव जे पण 2002च्या यादीमध्ये त्यांचा अनुक्रमांक असेल आणि यादी भाग क्रमांक असेल ते जर काही तुम्हाला सापडलं तर तुमचा 1 मिनिटात काम होते. तुमचा विशेष म्हणजे इतकं सोपं जाईल ना तुम्हाला का 1 मिनिटात बिओलो तुमचं मॅपिंग करून टाकणार. एवढं सगळं तुम्ही सोबत घेऊन आलो. वाजिदभाई ते जी PDF पाठवलेली आहे ती कुठे भेटणार आहे, तुम्ही कुठे पाठवलेली आहे? PDF आपण वारंवार प्रत्येक ग्रुप वरती व्हायरल केलेली आहे. परत एकदा आज रात्री मी सगळ्या ग्रुप वरती टाकतो, पूर्ण जुन्नरची टाकतो. त्याला आधी जेव्हा हे महाराष्ट्र निवडणूक आयोगाने हे अपलोड केली होती त्या टाइमला त्यांचे कोण नजर चुकीने झालं असेल का कसं झालं असेल तर आपल्या जुन्नरचे सगळं भूतांचं नाव जे आहे ते वेगवेगळ्या नावानी, कोण सारसवाडी, कोण कायवाडी, अजून म्हणजे उतूर साईडचे नाव असं दिलं होतं. ते मतदार होतं जुन्नर शहराचा, पण त्या PDF ला नावच वेगळं झालं होतं. त्यासाठी आम्ही काय केलं, एक मेसेज टाईप केलं होतं, त्याच्यात आम्ही टाकलं होतं का 188 पासून तर जेवढं पण आहे ते सगळं आपण म्हणजे 88 मध्ये कुठले नाव आहे, परदेशपुराचे कुठं नाव आहे, कल्याणपेठचे लोकांचे नाव कोणते यादीत आहे ते आपण सोप्या पद्धतीने तो मेसेज पण बनवला होता, तो व्हायरल पण केलं होतं. तर आज तुमची जी विनंती आहे म्हणून आज परत मी तो मेसेज रिपीट व्हायरल करणार आहे. माझ्या सर्व जुन्नर वासियांना हे कडकडीची विनंती आहे की आपलं मॅपिंग ही प्रोसेस करून घेणे आवश्यक आहे. उद्या जर कधी BLO कडून हे काम कंप्लीट झालं नाही, ते पण माणूस आहे, त्यांना आपण कशी मदत आपल्याकडून कशी मदत होईल हे आपण बघायचं. त्यांचा तो काम आहे, ते पगार घेतात असं ते हे सगळं भाषा करून काय उपयोग होणार नाही. शेवटी आपलाच नाव हे मतदार यादीतून निघून जाणार आहे. मग आपणच आपली काळजी कशी घ्यायची तर सगळ्यांनी मी BLO ची पण यादी तुम्हाला टाकतो, त्यांचे नंबर आहे, ते BLO ला तुम्ही त्या बूथाच्या हिशोबाने संपर्क करा. आज आमच्या लोकांची अडचण ही आहे का आम्हाला माहित नाही का आमचा बूथ क्रमांक काय, इथून सुरुवात आहे. तर ते पहिले तो तुम्हाला बूथ क्रमांक शोधा, ते बूथ क्रमांकचा BLO कोण आहे, ते BLO चा नंबर काय, त्या नंबरवरती फोन करून त्यांना संपर्क साधा. तर तुम्ही कुठं भेटल किंवा आपण स्वतः तिकडे जाऊन आपली मॅपिंग, आपली प्रोजेनी जे पण नवीन लोकांचे जे 2024 मध्ये नाव आलेले त्यांनी प्रोजेनी करायची आहे. जे 2002 मध्ये ऑलरेडी त्यांचं नाव आहे त्यांनी मॅपिंग करून घ्यायचंय. हे सगळं करत असताना अजून एक महत्वाची सूचना अशी का कन्फ्युजन याच्यात असं आहे, सुनांसाठी पण एक पोस्ट मी वेगळी बनवली होती. जसं त्याचं उदाहरण म्हणजे समजा एखादी सून आपले
इतर तालुक्यात राहते, म्हणजे त्यांचा आई वडिलांचं गाव ते इतर तालुक्याचं आहे, त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे त्यांना संपर्क करून त्यांचे जे 2002 यादीमध्ये अनुक्रमांक भाग क्रमांक आहे ते पण मागून घ्यायचं, जेणेकरून जर कधी तुमचा 2024च्या यादीमध्ये जुन्नर मध्ये उदाहरण 171च्या बूथ मध्ये तुमचं नाव आहे, पण तुमच्या हजबंडनी त्या नाव लावलं असेल, पण तुमचा इथं हे काम होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या माहेरची माहिती तुम्ही नाही देत. तर तुम्ही तुमच्या माहेरची माहिती हे कलेक्शन करणे गरजेचं आहे. बाकी अजून काय तुमचा प्रश्न असेल तर सोहेलभाई तुम्ही विचारू शकता. वाजिदभाई, जे लेडीज लग्न करून बाहेर गावी गेलेले आहेत त्यांना इथे येऊन हे मॅपिंग करायला लागणार आहे, कशी प्रोसेस असणार? म्हणजे लग्न करून जे बाहेर गेलेले आहेत त्यांना नाही, याच्यात लई सोपं आहे. जर कधी ते लग्न करून घरी गेलेले तर त्यांच्यासाठी असं आहे का जर कधी त्यांनी त्यांच्या त्या एरियामध्ये नाव लावलेलं आहे, तिकडचा त्यांचा वोटर ID तयार झालेला आहे, मग त्यांनी इकडे त्यांच्या आई वडिलांचे घरचं जे बूथ क्रमांक आहे, यादी भाग क्रमांक आहे आणि यादी अनुक्रमांक आहे, हे तिन्ही नंबरचं कलेक्शन करायचं आणि त्यांचे म्हणजे ते जे पण ससुराले त्याला ते माहिती त्यांनी पुरवायला पाहिजे, ठेवायला पाहिजे, देऊ शकतात. त्यांनी त्या एरियामध्ये त्यांचं जर कधी तिकडे हजबंड आहे त्या एरियामध्ये त्यांचं नाव लावून घ्यायचं. आणि राहिला आपले जुन्नरची जे सून आहे ज्याला आपण भाऊ म्हणतात, त्यांनी आपले माहेरचं सगळं कलेक्शन हे करायचं आहे. त्याचा तुमचा यादी क्रमांक आहे, बूथ क्रमांक आहे आणि यादी आणि क्रमांक आहे, हे सगळं त्यांनी कलेक्शन करून ठेवायचं, जेणेकरून आमचे जे BLO आहे त्यांना सोपं जाईल. ठीक आहे, धन्यवाद वाजिदभाई. धन्यवाद. आजच्या या मॅपिंग कॅम्प पाठीमागे आपण जुन्नर शहरामध्ये रमजान महिन्यामध्ये आपण जे काम चालू केलं होतं ते काम काही कारणास्तव आपण थांबवलं होतं, कारण BLO त्याच्यामध्ये यादी BLOची जी ते काय फेरबदल होणार होता, त्यामुळे आपण ते थांबवलं होतं. लोकांना नाहक त्रास नको, त्यामुळे आपण त्या गोष्टींना पुढे न नेता नगरपालिकेशी, काही अधिकाऱ्यांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, CO साहेबांची चर्चा करून त्यांनी सांगितलं की 2-4 दिवस आपण थांबू आणि त्याच्यानंतर नवी BLOची यादी आल्यानंतर आपण हे काम पुढे कामकाज आपण करून घेऊ, जेणेकरून लोकांना नाहक त्रास होणार नाही. या कारणाने आपण ते थांबवलं होतं. आता रमजान ईद झाली, त्यानंतर आपण 2 दिवस थांबलो. लोक इकडे तिकडे फिरायला इकडे तिकडे जात असतात. त्यानंतर आपण 3 दिवसानंतर आज हे कॅम्प परत चालू केलं व सगळे BLO आपण नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलं व त्यामध्ये सगळे BLO व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी हे आपल्याकडे येऊन स्थानिक जे आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये जुन्नर शहरातील सर्व ठिकाणचे प्रभागातील BLO आज आपल्याकडे इकडे आलेले आहेत आणि आपण हे मॅपिंग चालू करतो. बाकीची जी सविस्तर माहिती ते आमचे नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 चे वाजिदभाई इनामदार यांनी सविस्तर माहिती दिलेली. यानंतर माझ्यानंतर आपले BLOचे जे मुख्य आहेत सुतार साहेब, ते सुतार साहेब आपल्याला सविस्तर माहिती देतील त्या आपण काय पद्धतीने मॅपिंग करतोय, त्यानंतर त्यांच्या खाली प्रोजेक्ट काय पद्धतीने करतोय, हे सर्व माहिती आपल्याला हे सविस्तर देतील. त्या पद्धतीने आपण पुढचं कामकाज करून घेऊ. आणि जुन्नर शहरातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे त्या सर्वांनी सतर्क राहून पहिले आपला SIR ह्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपले सर्वांचे नाव 2002च्या मतदार यादीतील आपल्या पूर्वजांचे नाव, वडिलांचे, आईचे, जे कोणी नसेल समजा हयात नसेल, त्यांची आई असेल, वडील असेल, जे त्यांचे नाव घेऊन त्यांचे आधार कार्ड किंवा जे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स घेऊन त्यामध्ये आम्हाला येऊन भेटावे. त्यांना जे काही सहकार्य होईल ते नगरपालिकेच्या माध्यमातून व आमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू. एवढीच माझी सर्वांना विनंती. यासाठी विशेष सहकार्य म्हणजे आमचे ऋषीभाऊ जोगळेकर यांनी आम्हाला याच्यामध्ये विशेष सहकार्य केलं. अजून याच्यामध्ये लोक आम्हाला हा जे विशेष सहकार्य आम्हाला याच्यामध्ये करतात, या सर्वांचे मी जुन्नर मुस्लिम संघटनेच्या वतीने, जुन्नर शहराच्या वतीने त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आज जुन्नर मुस्लिम संघटना नगरसेवक वाजिद इनामदार, तौसिफ अत्तार यांच्या संयुक्त विद्यमानाने किंवा यांच्या सहकार्याने चंदीपुरा येथील बिल्डिंग मध्ये SIR मॅपिंग साठी समाजातील सगळे इथे ह्या मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी मॅपिंग करण्यासाठी, SIR मॅपिंग करण्यासाठी, प्रोजनी करण्यासाठी, मतदार यादी अपडेट करण्यासाठी इथे कॅम्प लावण्यात आलेला आहे. तरी या कॅम्पचं सर्व
नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. येताना त्यांनी मतदान कार्ड घेऊन यावे. और जमलं तर 2002च्या यादीमधले आपला अनुक्रमांक और 2025च्या यादीमधला अनुक्रमांक नोट करून घेऊन आलं तर तुम्हाला इथं जास्त वेळ द्यावा लागणार नाही. तुमचं काम लवकरात लवकर झालं जाईल. जुन्नर मुस्लिम संघटनेने एक कोरा फॉर्म दिलेला आहे. त्याच्यावर त्याची माहिती भरून दिली तरी काम करण्यास बीएलओना सोपे जाईल.